आणखी एक मोठी अपडेट आहे। पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा संवाद साधणार आहेत। तर पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरवर काय बोलणार याकडे जगाचं लक्ष आहे। दरम्यान दुपारी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तिन्ही दलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री आणि सीडीएस अनिल चौहान सुद्धा हजर होते। शस्त्रसंधीनंतरच्या घडामोडींवर या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यानंतर होणारी हे जे इंटरॅक्शन आहे पंतप्रधान मोदींचं देशवासियांसोबत, त्यामध्ये ते नेमकं काय सांगतात ते बघावं लागेल। आणखी एक मोठी बातमी आहे। भारत पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या चर्चेत आता नव्या मुद्द्यावर भर पडतीये। ही चर्चा आहे पाकचे लष्कर प्रमुख मुल्ला मुनीर यांची आणि ते बिळात लपून बसल्याची। पहलगामच्या बदल्यासाठी भारतानं पाकमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला, त्याने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न उधळून लावताना भारतानं पाकचे अनेक एअरबेस नेस्तनाबूत केले। या हल्ल्यामुळे भयभीत झालेला असीम मुनीर रावळपिंडीमधील एका गुप्त बंकरमध्ये लपून बसला होता असा दावा केला जातो। तर हल्ल्यानंतर मुनीर हे बंकरमध्ये लपलेला होता। याचे काही व्हिडिओ सुद्धा एआय जनरेटेड व्हिडिओ आपण बघू शकतो। एकीकडे पाकिस्तानचं जे लष्कर आहे ते भ्याड हल्ले करत होतं। एकतर भारतानं पाकिस्तानी लष्कराला लक्ष केलेलं नव्हतं, दहशतवाद्यांना लक्ष केलं होतं, पण त्याच्यानंतर पाकिस्तान हा चौथाळून उठला आणि त्यांचे जे लष्कर प्रमुख आहेत मुनीर यांना सुद्धा भारताविरोधामध्ये गरळ ओकायला सुरुवात केली होती। पण जेव्हा भारतानं प्रत्युत्तर दिलं तेव्हा मात्र मुनीर हा बिळात लपून बसला होता। दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये चर्चा सुरू आहे। यावेळी फक्त शस्त्रसंधीवर चर्चा सुरू आहे। सिंधू कराराबाबत कोणतीही चर्चा होणार नाही अशी माहिती समोर येते। तर शस्त्रसंधीची घोषणा 10 तारखेला करण्यात आली होती, पण त्याच्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आगळीक करण्यात आली आणि गोळीबार करण्यात आला होता। काही ड्रोन सुद्धा पाकिस्तानचे आलेले होते आणि त्यानंतर आता कालची जी रात्र आहे ती शांततेने पार पडलेली आहे आणि आज या दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा सुरू आहे। याच्यामध्ये फक्त शस्त्रसंधीवर चर्चा होत असल्याची माहिती आहे। सिंधू करार जो भारतानं स्थगित केला होता त्याच्यावर कोणतीही चर्चा होणार नाही अशी ही माहिती आहे। तर पाकिस्तान करत असलेल्या कुरापतींना भारत जसं आपल्या कृतीतून उत्तर देतोय तसंच उत्तर देशाच्या सैन्याकडून पत्रकार परिषदांमधून सुद्धा दिलं जात आहे। युद्ध फक्त सीमेवर लढलं जातं असं नाही, तर शत्रूचं मनोबल खच्ची करणं हा देखील युद्ध नीतीचा एक भाग मानला जातो। काल सैन्य दलानं पाकिस्तानचं कंबरड कसं मोडलं हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली, तेव्हा त्याच्या सुरुवातीला शिवतांडव स्रोताची धून सगळीकडे गुंजत होती। तर भारताच्या हल्ल्यात पाकचं झालेलं नुकसान जेव्हा दाखवलं जात होतं तेव्हा स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांसोबत संगीत ऐकू येत होतं आणि ते होतं शिवतांडवाचं। तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुरुवातीला कृष्ण नीतीची झलक दिसली। याचना नाही अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या। या ओळींना पार्श्वभूमी आहे ती महाभारतातल्या युद्धाची। आता विनंती किंवा याचना नाही तर युद्ध होईल असा गर्भित अर्थ या ओळींमुळे मध्ये दडलेला आहे। तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा या गाण्यामागची भावना विचारली तेव्हा एअर चीफ मार्शल ए.के. भारती यांनी रामचरितमानस मधला एक दोहा ऐकवला। रावणाच्या लंकेकडे जाण्यासाठी मार्ग द्यावा ही विनंती करूनही समुद्रदेव जेव्हा ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतरचा हा प्रसंग आहे, जो एअर चीफ मार्शल यांनी कथन केल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला। आपने शुरू किया श्री रामधारी सिंह दिनकर जी की कविता से, हमारे राष्ट्र कवि रहे हैं, और क्या संदेश दिया जा रहा है। तो मैं बस आपको रामचरितमानस की एक कुछ पंक्ति याद दिलाऊंगा, आप समझ जाएंगे।
तो याद कीजिए वो पंक्ति जो है, विनय न माने जलधि जड़, भय 3 दिन बीत, बोले राम सकोप तब, भय बिन होए न प्रीत। तो समझदार के लिए इशारा ही काफी। तर जेव्हा पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला त्याच्यानंतर भारतानं जे जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या काही एअरबेसचं नुकसान झालंय। ते एअरबेस नेमके कोणते ते आपण बघूयात। याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे नूर खान एअरबेस, जे पाकिस्तानी सैन्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, त्याचं नुकसान झालं आहे। याशिवाय मुरीद हे जे एअरबेस आहे त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे भारतानं। त्याच्यानंतर जे प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याचा हा रिझल्ट आपण बघतोय। सरगोदा एअरबेसचं सुद्धा नुकसान झालं आहे पाकिस्तानचं। आणि याशिवाय पुढचं एअरबेस म्हणजे सियालकोट एअरबेस, इथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानचं सैन्य असतं, पण त्या ठिकाणीही नुकसान भारतानं केलेलं आहे, कारण पाकिस्ताननंच उकसावलेलं होतं भारताला। दरम्यान पसरूर एअरबेसवर सुद्धा भारतानं हल्ला केला आणि त्यानंतर सुद्धा प्रचंड नुकसान पसरूर एअरबेसवर झालं आहे। रफिकी एअरबेसवर सुद्धा प्रचंड असं नुकसान झालं आहे भारताच्या हल्ल्यानंतर। भारतानं जो काही प्रतिकार केलेला आहे त्याचे हे निकाल आपण बघतोय। आणि याशिवाय चुनियान एअरबेस जे आहे पाकिस्तानचं, त्याचंही प्रचंड नुकसान भारतानं केलेलं आहे। याशिवाय रहीम यार खान जे एक महत्त्वाचं एअरबेस आहे पाकिस्तानचं, त्याचंही प्रचंड नुकसान भारतानं केलंय। आणि याशिवाय जोकाबाबाद एअरबेसचं सुद्धा प्रचंड नुकसान भारताकडून करण्यात आलं आहे। आणि त्याचबरोबर सुकूर एअरबेसचंही नुकसान भारतानं केलंय। तर पाकिस्तानमधले हे एअरबेस आहेत। आधी तर पाकिस्तान हा भारतावर चालून आलेला होता, गोळीबार सुरू केला होता सीमेवर आणि त्याचबरोबर ड्रोन पाठवलेले होते। त्यानंतर भारतानं जे प्रत्युत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये भोलारी एअरबेसचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे भारत पाक युद्धादरम्यान इस्रोनंही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। इस्रोचे 10 उपग्रह 24 तास पाकवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिलेली आहे। देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या धोरणात्मक उद्देशानं किमान 10 उपग्रह 24 तास सतत कार्यरत आहेत, असं त्यांनी सांगितलंय। आपल्याला आपल्या 7,000 किलोमीटरच्या किनारपट्टीचं निरीक्षण करावं लागेल। आपल्याला संपूर्ण उत्तरेकडील भागावर सतत लक्ष ठेवावं लागेल। उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण हे साध्य करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय। तर भारताकडे सुमारे 1 डझन गुप्तचर आणि पाळत ठेवणारे उपग्रह आहेत। यामध्ये कार्टोसॅट आणि रिसॅट मालिका तसंच एमिसॅट आणि मायक्रोसॅट मालिका समाविष्ट आहेत। सॅटेलाईट आजकाल एक महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं। जो इंटेलिजन्स आपल्याला सॅटेलाईटमधून मिळू शकतो जास्त एरियाचा, तो आपल्याला जमिनीवरचे रडार किंवा ह्युमन इंटेलिजन्सने मिळू शकत नाही। परंतु फक्त सॅटेलाईटनी मिळालेलं इंटेलिजन्स हे पुरेसं नसतं कधी कधी, त्यामुळे त्याच्या जोडीला बाकी इंटेलिजन्सची पण जरूर असते आणि ते आहेच। पण सॅटेलाईट इंटेलिजन्समुळे तुम्हाला एक जनरल पोझिशन कळते। ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं दहशतवाद्यांचे 9 तळांना लक्ष्य केलं आणि 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं। त्यानंतर पाकिस्ताननं आगळीक करत भारताच्या हवाई तळांना ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, पण पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावताना जोरदार पलटवार भारतानं केला आणि पाकिस्तानला कधीही विसरता येणार नाही असा धडा शिकवला। तर पाकिस्तानच्या कोणकोणत्या एअरबेसवर हल्ला करण्यात आला होता ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाकिस्तानचे हे एअरबेस आहे ज्याच्यावर भारतानं हल्ला केला होता। जेव्हा पाकिस्ताननं आगळीक केली, भारताला उकसवलं, त्याच्यानंतर भारतानं या एअरबेसवर निशाणा साधलेला होता आणि त्यापैकी आपण बघितलं तर एक म्हणजे त्याच्यामध्ये 8-9 असे एअरबेस आहेत पाकिस्तानचे ज्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, त्याच्यामध्ये नुकसान झालं आहे। नूर खान असेल, मुरीद असेल, सरगोदा यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे। दरम्यान भारत पाक युद्धादरम्यान इस्रोनं सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे। इस्रोचे 10 उपग्रह 24 तास पाकवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे। ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानला दणका, पाकिस्तानच्या एअरबेसचं प्रचंड नुकसान, पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलं।
भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई सैन्याला कायमची अद्दल घडवली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे अनेक एअरबेस नेस्तनाबूत झाले. भारतानं केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचं हवाई दल खिळखिळं झालंय. भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानातील रहीम यार खान एअरबेस नेस्तनाबूत झाला. इथे विहिरीप्रमाणे पडलेल्या खड्ड्यावरून भारताच्या हल्ल्याची कल्पना येते. रहीम यार खान एअरबेस हा पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा एअरबेस होता. पूर्व आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये सैन्याच्या जलद तैनातीसाठी आणि ऑपरेशनसाठी हा तळ वापरला जातो. And this is the aftermath of our strike at Rahim Yar Khan Air Base. You can see the massive crater that it has left on its runway. And you can see the pinpoint accuracy of our weapons. सरगोदा एअरबेस. भारतीय हवाई दलाच्या या कारवाईनं सरगोदा एअरबेस जमीनदोस्त झाला. पाकिस्तानी हवाई दलाचं हे मुख्य कमांड आहे. F-16, JF-16 ही लढाऊ विमानं या एअरबेसवर ठेवली जातात. रफिकी एअरबेस. इस्लामाबादपासून 337 किलोमीटर अंतरावर असलेला रफिकी एअरबेस उद्ध्वस्त झाला. इथं पाकिस्ताननं J-17S ही लढाऊ विमानं ठेवली होती. सुकूर एअरबेस. पाकिस्तानच्या JF-16 आणि J-17 विमान आणि ड्रोनचा तळ सुकूर एअरबेस म्हणून ओळखला जातो. 2017 मध्ये हा तळ सुरू करण्यात आला. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत या एअरबेसचं मोठं नुकसान झालं. चकलाला उर्फ नूर खान एअरबेस. रावळपिंडी जवळचा चकलाला उर्फ नूर खान हा तळ कारवाईत उद्ध्वस्त झाला. हा एअरबेस पाकिस्तानच्या हवाई दलासाठी एअर मोबिलिटी कमांड केंद्र म्हणून काम करतो. अर्ली वॉर्निंग सिस्टीम C-130 ट्रान्सपोर्टर्स आणि विमानात इंधन भरण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. मुरीद एअरबेस. पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यातल्या मुरीद एअरबेस पाकिस्तानच्या हवाई दलाचं उड्डाण केंद्र आहे. पायलट ट्रेनिंग सेंटर आणि एअर सर्व्हिलन्सचं काम या ठिकाणी केलं जातं. भारतीय दलाच्या माऱ्यात या एअरबेसचं प्रचंड नुकसान झालं. यह मैं स्पष्ट शब्दों में कह देना चाहता हूं कि हमारी सभी मिलिट्री बेसेस और सारे इक्विपमेंट और सिस्टम्स ऑपरेशनल हैं और ज़रूरत पड़ने पर अपने अगले मिशन के लिए तैयार हैं और तत्पर भी हैं. भारतीय सैन्यानं केलेल्या या जोरदार प्रहारामुळे पाकिस्तानी हवाई दलाचं कंबरडं मोडलं आणि त्यामुळेच पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.